म्हणजे नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्याला माहिती आहे की मी अभिनय क्षेत्रातही थोडंफार काम करत असते. तर नोवार्टिस या जाहिरातीमध्ये मी मॉडेलिंग केलं. तो अनुभव आज मी तुम्हाला सांगेन, कारण ती जाहिरात मला स्वतःलाही खूप आवडली आणि एकंदर तो अनुभवच माझा खूप छान होता. त्यामुळे मी आज तो तुम्हाला सांगते, अगदी थोडक्यात सांगते. आणि ऑडिशनपासून शूटिंगपर्यंत हा सगळा अनुभव मला सांगायला आवडेल. तर त्याची पूर्वी 2020मध्ये मी ही जाहिरात केली. तर कोरोनाच्या आधीच्या काळात आम्हाला ऑडिशन द्यायला प्रत्यक्षात जावं लागायचं. त्या ठिकाणी जिथे स्टुडिओमध्ये बोलवतील तिथे जावं लागायचं. अजूनही जावं लागतं, पुन्हा आता कधी कधी जावं लागतं. पण आता सेल्फ टेस्ट हा एक प्रकार नव्याने कोरोनानंतर सुरू झाला, तो बऱ्यापैकी चालू आहे. जर तुम्ही शॉर्टलिस्ट झालात तर तो तुम्हाला बोलवतात परत. तर त्या जाहिरातीसाठी मी ऑडिशन मला आली आणि त्याच दिवशी एकेका दिवशी 2-2, 3-3 ऑडिशनसुद्धा येत असतात आपल्याला. तर त्या दिवशी एक होती, त्याच्यामध्ये वेडिंग सिक्वेन्स म्हणजे लग्नाचं दृश्य असणार होतं आणि त्यासाठी कपडे तसे घालायचे होते, कॉस्ट्यूम. आणि दुसरी जी नोवार्टिसची जी आली तिथे साधी कपडे घालायचे होते. तर आता सुवर्णमध्य म्हणून मग मी थोडीशी डिझायनर टाईप पण थोडी लाईट कलर अशी साडी काढली आणि म्हटलं ही दोन्हीकडे आपण चालूया, कारण नेणार कुठे ना, बदलायला पण चान्स मिळाला पाहिजे ना. म्हणून मी ती साडी नेसली. तो लग्नाचा सिक्वेन्सचा ऑडिशन मी देऊन आले आणि इकडे आले. इकडे आल्यावर साडी पाहिल्यावर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं साधी साडी नेसा म्हणून. तर मी म्हटलं नाही, पण तो लग्नाचा सिक्वेन्स होता म्हणून मी ही नेसून आली आहे मी. त्यांनी माझी ऑडिशन घेतली तरी पण, कारण एक्सप्रेशनला महत्त्व असतं. त्यानंतर मग 2-3 दिवस गेले, मला काही कळणे आला. मला कळलं की कपड्यांचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतो. मग एक दिवशी फोन आला आणि ते म्हणाले तुम्ही परत एकदा ऑडिशनला या, पण तुम्ही अमुक अमुक प्रकारची साडी, मला 2-3 साड्या दाखवा तुमच्या आणि त्यातली मी सांगेन ती नेसून या. मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी सांगितलेली साडी मी नेसून ऑडिशनला गेलो. योगायोग म्हणजे त्या दिवशी मला आमच्या एका स्नेहांकडे हे रामनामाचं गोंदवलेकर महाराजांचे तेही अनुग्रहित आहेत आणि मी पण आहे. त्यामुळे त्यांनी मला आमंत्रण केलं होतं की असं असं 3 दिवसाचं आमच्याकडे नामजप आहे, तर तुम्ही कधी याल. तर मी वेळ मागून घेतली होती की 1 तास मी येईन. मग मी विचार केला ह्यांची ऑडिशन करू आपण आणि मग तिथे जाऊ. म्हणून मी ऑडिशन दिली. साधी साडी जरा नेसून गेले त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आता उलटं झालं की आता इथे अगदी साडी आणि तिथे जपाला आलेले सगळ्या बायका खूप छान छान साड्या नेसल्या होत्या. मग मला त्यांना सांगावं लागलं की मी कुठे गेले होते आणि काय. ते सांगितलं. जप माझा झाला ठरल्याप्रमाणे 1 तास मी जप केला आणि चहा पाणी झाला आणि मी बसले होते. तेव्हा मला फोन आला प्रोडक्शनचा आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचं बजेट काय आहे, म्हणजे मी किती पैसे घेणार आहे त्या जाहिरातीस काम करण्याबद्दल. मी त्यांना सांगितलं जे काही माझं असेल ते. तर तो जो प्रोडक्शनचा माणूस होता तो म्हणाला ठीक आहे, मी 5 मिनटात फोन करतो. त्यांनी मला लगेच फोन केला आणि परवा निघायचे. हा फोन आज आला आणि माझ्याकडे फक्त उद्याचा दिवस आणि त्याला मला 1 तासात कळवायचं आहे. जानेवारी महिना, दिल्लीतसुद्धा मरणाची थंडी, मुंबईतसुद्धा थंडी होती. दिल्लीतही खूप थंडी होती आणि मला मुंबईतल्या लोकांना तशी थंडीची सवय नसते. त्यामुळे म्हटलं बापरे, आता मुलगा मला परवानगी देईल की नाही ही मला जरा काळजी होती, कारण मी एकटी राहते आणि आजारी बिजारी पडले तर स्वाभाविक आहे, आपल्या मुलांना आपलं खूप करावं लागतं. त्यामुळे मी पहिलं काय काम केलं, मी तिथून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मी माझ्या मुलाला आधी फोन केला आणि मी त्याला सांगितलं की असं असं झालं आहे, मला ती जाहिरात मिळते आहे आणि त्यांना मला अर्ध्या तासात कळवायचं आहे आणि परवा दिल्लीसाठी निघायचं आहे. तर तू सांगशील ते मी करणार. तू मला जाऊ नको म्हणालास तर मी नाही जाणार. तर मग तो म्हणाला की तुला काय वाटतं. तशी मी म्हटलं प्रोडक्शन हाऊस खूप छान आहेत, कारण मी त्यांच्याकडे काम केलं आहे अगोदर. त्यामुळे कलाकारांची काळजी ते खूप चांगली घेतात. त्यामुळे आणि मला मोह पण होते, कारण माझा लीड रोल आहे, खूप मोठा रोल आहे. त्यामुळे मला असं मनातून खूप जावंसं वाटतं आहे, पण तरीसुद्धा तू सांगितलंस तर मी जाईन. पण त्यांनी लगेच मला सांगितलं तू जा, काय होईल ते मी बघेन. तू जा, तुला जायचं आहे ना, जावंसं वाटतं आहे ना, भरपूर कपडे घेऊन जा गरम. आणि मग दुसऱ्या दिवशी तो पण आला, माझं पॅकिंग वगैरे झालं. मी लगेच कळवून टाकलं की मी येते आणि मग माझ्याकडे तिकीट आलं आणि परवा मी निघायचं 13 जानेवारी. निघायचं ठरल्याप्रमाणे मी गेले, दिल्लीला उतरले. त्याच विमानामध्ये ॲक्च्युली माझ्याबरोबर माझ्या मुलाचं काम केलेला ज्या कलाकार होता तो होता आणि प्रोडक्शनचा एक माणूस होता. पण ते वेगवेगळ्या ठिकाणी कुठे बसले ते मलाही माहिती नव्हतं. मला फक्त सांगण्यात आलं होतं की आणखी 2 लोकं तुमच्याबरोबर असणार आहेत. मी दिल्लीला उतरले आणि ठराविक आमची ते सर्व अरेंज केलेलं असतं मी.
त्याप्रमाणे मी तिथे गेले. मग तिथे ते दोघेही मला भेटले आणि मग ओळखीपाळखी झाल्या आणि आम्ही हॉटेलवर गेलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6चा कॉल टाईम. जेवायचं वगैरे झोपायचं. रात्रली पोचायला 9 वाजले होते आम्हाला दिल्लीला. दुसऱ्या दिवशी सकाळचा 6चा कॉल टाईम. पण प्रोडक्शन हाऊस इतकं चांगलं की 5 वाजता वेकअप कॉल येतो. वेकअप कॉल आला मला की गुड मॉर्निंग मॅडम, आपल्याला 6ला कॉल टाईम आहे, तुमच्या लक्षात आहे ना? आय सेड हो येस, माझ्या लक्षात आहे. कारण मला पण तशी झोप थोडी कमी चालली होती, कारण उद्या आता जायचं एवढ्या सकाळी लवकर. थंडी, मरणाची थंडी होती खरे. म्हणजे हीटर वगैरे होते खोलीमध्ये हॉटेलच्या. मी एकटीच, अर्थात मला एक खोली असते आणि खूप थंडी वाजत होती. मला इतकी थंडी वाजत होती, मला असं वाटलं बापरे. मी आपलं रामनाम वगैरे घेत होते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो लोकेशनवर. ते खोलीमध्ये होतं, म्हणजे घर होतं माझा घरातला सीन होता तो. त्यामुळे तिथे एवढ्या सकाळी नाश्ता नव्हता. लोकांनी नाश्ता करून गेले होते सगळे, पण मी फक्त कॉफी आणि एक टोस्ट खाल्ला होता. मग मी गेले तिथे आणि पहिला सीन असा होता की गरम गरम पराठे माझा मुलगा मला बनवून देतो आहे. मी एजेड आहे, मोठी आहे वयाने, त्यामुळे तो मला खायला देतो आहे. आता त्या सीनमध्ये मला रिटेक करत करत मला 2 पराठे खावे लागले. पहिला आला, मी विचारलं हे खाणेवाली चीज आहे ना? कधी कधी नसतं खाण्याचं, म्हणजे असे शोभेच्या पण वस्तू असतात. तर मग ते म्हणाले नाही खाणे काही आपको खाना आहे. तर मग दिलं. पहिलं झालं ते सगळं व्यवस्थित आमचं. ते तोपर्यंत माझे 2 पराठे पोटात गेले आणि जेवणाची आता गरज नाही मला. दुपारपर्यंत शूटिंग चाललं 3 वाजेपर्यंत आणि मग लंच ब्रेक झाला. लंच ब्रेकमध्ये मला काही जेवायचं नव्हतं, कारण माझं पोट खूप भरलं होतं. मग एक गुलाबजाम तेवढा आग्रहाने प्रोडक्शन आल्याने मला आणून दिला, तेवढा मी खाल्ला. नंतर पुन्हा शूटिंग सुरू झालं. ते रात्री जवळपास 12पर्यंत आम्ही शूट करत होतो. ते वेगवेगळ्या ठिकाणी होतं. सीन बरेच आहेत त्याच्यामध्ये. ते केलं आम्ही आणि त्यानंतर घरी जायचं. आणि उद्या सकाळी 4:30ला वेकअप कॉल आला. 5चा कॉल टाईम. यमुना घाट, म्हणजे यमुना बाजारच्या मागच्या बाजूला दिल्लीमध्ये यमुना घाट आहे. आता यमुना नदीचा थंडी किती असेल तुम्ही विचार करा. पण तिथे जे पक्षी येतात सकाळच्या वेळात, ते सूर्योदयापूर्वीच फक्त पक्षी येतात आणि त्या पक्ष्यांबरोबरचा तो सीन दिग्दर्शकाच्या मनात. तर आम्ही ठरलेल्या वेळी कुरकुर खूप मला घातले होते कपडे आणि खूप. आणि एक त्याच्या आधीच एक सांगायचं राहिलं, कॉस्च्यूम ट्रायल. म्हणजे आता मी दरवेळी जे कपडे घालत होते त्याच्यामध्ये स्वेटर, वर शाल, असं खूप काही घातले जात होतं. लांब हातांचे ब्लाऊज वगैरे सगळं. आणि कॉस्च्यूम ट्रायलला मी ज्यावेळी ऑफिसात गेले होते ना, तेव्हा जवळपास माझ्यावर 12 साड्यांची ट्रायल करण्यात आली होती. आता खरी म्हणजे एकही साडी, 1 किंवा 2 साड्या दिसल्या होत्या त्याच्यात. बाकीचा वेळ तर स्वेटर होत्या अंगात. तो मुद्दा वेगळा आहे. तर गेलो आम्ही आणि तिथे खूप अशा पायऱ्या उतरून जायचं होतं आणि अगदी आम्ही गेलो. थंडी फार चहा देत होते एकसारखे. आणि तिथे टोकाला गेले. मी नेलं मला तिथे आणि माझा मुलगा मागून येणार आणि तो टोकरीमध्ये, छोट्याशा टोपलीमध्ये पक्ष्यांना देण्यासाठी तो बटाटा सळीसारखं काहीतरी चिवडा टाईप होतं आणि ते असं आम्ही हवेत उडवायचं होतं. तुम्ही ती जाहिरात पाहिली तर तुम्हाला कल्पना येईल त्याची. ते हवेत उडवायचं होतं आणि आमच्यापासून माझ्या डाव्या हाताला तिथे साधारणपणे काही अंतरावर होडीमध्ये कॅमेरे होते आणि त्या कॅमेऱ्यांमधनं तिथे शूटिंग चाललेलं होतं. तर ते आम्हाला तिथे बघायचा काही मुद्दाच नव्हता. आम्ही आमची कामं करायची व्यवस्थित आणि पक्षी येत होते आणि उजव्या बाजूनी सूर्योदय होत होता, लाल सूर्याचा गोळा. पक्षी झेपावत आहेत, आम्ही त्यांना धान्य देतोय जे काही आमच्या हातात आहे ते. आणि पक्षी थवेचे थवे तिथे उतरत होते, हवेतच पकडत होते आम्ही टाकलेलं काही. आणि इतकं विलक्षण दृश्य होतं ते की मला वाटलं क्या बात आहे. किती सुंदर जागेवर, किती सुंदर ठिकाणी मला शूट करायला मिळत आहे. आणि असं तिथे आमचे 4-5 रिटेक्स, क्लोजअप्स आणि ते सगळं झालं ठरल्याप्रमाणे, नेहमीप्रमाणे. पण तो यमुना नदीवरती थंडी मला जाणवत पण नव्हती. छालबील होती माझ्या हातात, ते बरोबर आहे, अंगावर. पण ते टाकायचं होतं ना आणि म्हणजे असं बेभान होऊन त्यांनी सांगितलं आप इतनी खुश हो ना की एकदम तुमच्या चेहऱ्यावर तो प्रसन्नपणा, आनंद तुमचा दिसला पाहिजे. आणि त्याच्या उलट तो माझा मुलगा असतो, त्याला धाप लागलेली असते. ते औषध हृदयरोगावरचं औषध आहे ते. त्यामुळे मी स्ट्रॉंग असते, खंबीर असते, तब्येतीने छान असते. आणि मुलगा असतो माझा, त्याला धाप लागते आणि त्याच्यासाठी नंतर मग पुढे तो ICUमध्ये असतो. ते मी सांगते तुम्हाला नंतर. हे सगळं झालं
आमचं तिकडचं शूटिंग झालं, लगेच खाली ब्रेकफास्ट होता. दिल्लीवाले खाण्याचे फार शौकीन असतात. इतक्या सकाळी म्हणजे तोपर्यंत 7 वाजले होते बरोबर. पक्षात सूर्योदय झाला. आमचं शूटिंग वेळेवर, दिग्दर्शकाच्या मनासारखं खूप छान झालं. दिग्दर्शक खुश झाले आमच्यावर. नंतर खाली बाहेरच जेवणासाठी हॉटेल होतं, तिथे आम्ही गेलो. तर ते शौकीन म्हणजे एवढ्या मोठमोठ्या पुऱ्या आणि छोले एवढ्या सकाळी बरं का. आणि खूप पदार्थ होते तिथे. अंडी होती, ब्रेड होता, सगळं भरपूर काय काय होतं. आता मी एकतर व्हेजिटेरियन आणि त्याच्यामध्ये एवढं खाण्याची सवयच नसते इतक्या सकाळी आपल्याला. तर ते लोक म्हणत नाही, कुछ खा लो, अभी बहुत टाईम लगेगा, 2-3 वाजतील जेवायला तुम्हाला, तुम्ही काहीतरी खा म्हणे. मग मी उपमा घेतला आणि पपईच्या काही फोडी घेतल्या आणि खाल्लं. माझा नाश्ता घेतला, चहा घेतला नंतर थोड्या वेळाने. आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. ते एका शाळेमध्ये हॉस्पिटल अरेंज केलं होतं त्यांनी. त्या हॉस्पिटलमधला तो सीन होता. आणि तो सीन म्हणजे जसा माझा तो सीन मेमोरेबल झाला कुठला, यमुना नदीतला, की असं करायला मिळणं म्हणजे हे दृश्य मुंबईतली मी कशाला ते एवढे पक्षी आणि झेपावत आहेत पाण्यावर, आपण दिलेलं खाद्य पक्ष्यांना आपण टाकतोय, हे सगळं मी कधी केलं असतं, कशाला केलं असतं, मी इथे राहते मी. तर हे सगळं मला करायला मिळणं, मला खूप मजा आली होती. दुसऱ्या दिवशी आता हॉस्पिटलमधला सीन, माझा मुलगा ICUमध्ये आहे आणि मी तिथे बसली आहे त्याच्याजवळ आणि रडून म्हणजे तो इज अ सिरियस. तर झालं सुरू, शूटिंग सुरू झालं. मला ब्रीफ वगैरे झालेलं होतं ऑलरेडी, ऑडिशन पण झाली ती. पण प्रत्यक्षात तिकडचं जे वातावरण होतं ना, ते पाहिल्यावर मला खरं ऑडिशनमध्ये मला सांगितलं होतं की तुम्ही रडायचं नाही आहे, तुमचं रडणं झालेलं आहे, आता फक्त तुमचं घुसमट तुमची अशी दिसायला हवी की तुम्हाला काळजी वाटते मुलाची, आता याचं काय होणार, हे एवढं दिसायला हवं. आणि प्रत्यक्षात काय झालं ठाऊक आहे, मला रडायला यायला लागलं, माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. मग मी हात वर केला, म्हणजे मी ही झाले हो, कॉन्शियस झाले एकदम की मला सांगितलं आहे ना ऑडिशनमध्ये रडायचं नाही आहे, डोळ्यातनं पाणी नाही यायला पाहिजे. मग मी हात वर केला, हात वर केला, माईक असतो लावलेला, त्यावर डायरेक्टरने तिथून विचारलं क्या हुआ. तर म्हटलं मला तुम्ही सांगितलं आहे रडायचं नाही, पण माझ्या डोळ्यातनं पाणी येते, मला रडू येते खूप, काय करू मी आता, थांबूया का. तर ते म्हणून थोडा वेळ थांबूया का. ते म्हणा नाही नाही नाही, बहुत अच्छा चल रहा आहे, तुम्ही चालू ठेवा, तुम्ही रडा, बिंदास रडा तुम्ही. आणि त्यांनी सांगितलं. आणि मग तो सीन ते सगळं सुरू झालं आमचं परत. आणि मला आता येतच होतं, म्हणजे रडायला खूपच येत होतं, कारण असा मुलगा जरी तो माझा ह्याच्यातला असला तरी बाजूला त्याला ते नाकावर मास्क लावलं आहे, हे दिलं आहे त्याला, ऑक्सिजन दिलेलं आहे आणि ते वरनं टिकटिक टिकटिक सगळं होतं आहे. तर हे सगळं बघून मला येत होतं, म्हणजे मी भूमिकेत जवळपास त्याची आई असल्यासारखी चिडल्याचं होतं. ते सगळ्या नटांना होतंच असणार होतं, मला तरी होतं ते. तर मग असं सगळं झालं. मग रडते 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 आणि तिकडे इन्स्ट्रक्शन्स केलं थोडे मुंडी परत, तिथेही लक्ष होतं माझं, ते सगळं चालू होतं. रडते रडते खूप. मग मध्ये असा देवाला नमस्कार आणि ते सगळं मी करत होते, माझ्या ह्यानीच ते करत होते मी, तो सीन संबंध. आणि तो सीन झाला आणि 2 मिनटं काही आवाज नाही. कट म्हटलं यांनी, डायरेक्टरनी कट म्हटल्यानंतर पिन ड्रॉप सायलेन्स. मला कळलंच नाही एकदम काय झालं. आणि नंतर एकदम खूप टाळ्या वाजल्या सेटवर, खूप टाळ्या वाजल्या आणि सीन ना 1 टेक ओके झाला होता त्यावेळी. मला डायरेक्टर उठून आले आणि मला म्हणाले की इट वॉज ऑसम, आपने मॉनिटर के पीछे सभी को रुला दिया. आता मला सांगा, त्यापेक्षा वेगळी पावती कशाला हवी आपल्याला. आपण इतकं चांगलं करू शकलो, ही देवाची कृपा असते. ते मी करू शकले त्यावेळी. आणि त्यानंतर क्लोजअप वगैरे होते. क्लोजअपमध्ये थोडासा गोंधळ माझा झाला की मला ते ग्लिसरीन लावून रडता येत नाही. मग मी त्यांना सांगितलं की मला फक्त 5 मिनटं द्या, मी पहिला सारखा सीन देईन तुम्हाला, पण मला ग्लिसरीन लावलं. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी लावलं, पण मला ते चेहऱ्यावरच्या भाव आणि ते जमलं नाही मला करायला. आणि मग तो सीन झाला व्यवस्थित, क्लोजअप झाला. आणि खूप म्हणजे ते शूटिंग जे होतं ना, आधी 1 टेक ओके होणं असा सीन, ते माझ्यासाठी, मी की खूप मोठी कलाकार नव्हती, नाही आहे, म्हणजे साधी आहे. अनेक जाहिराती खूप केल्या आहेत, पण असं काहीतरी पटकन होणं आणि त्या शूटिंगमध्ये इतक्या टाळ्या मिळणं, तो काही शो नव्हता ना, ते शूटिंग होतं. तर तिथेसुद्धा लोकांनी, आणि म्हणे तुम्ही मॉनिटरच्या पाठीमागे सगळ्यांना रडत होते सगळे लोक. आणि मग पुढे ते सगळे धावत आले, मला सगळ्यांनी मला माझ्याबरोबर फोटो काढले, ते सगळं झालं. खूप छान तो शूटिंगचा अनुभव होता मला. आणि मी अक्षरशः तोपर्यंत संध्याकाळचे 4 वगैरे वाजले ते.
माझी संध्याकाळची फ्लाईट होती आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता थोडा वेळ थांबा तुम्ही. आणि मग मला एक गाडी दिली, एक माणूस दिला आणि नाही तर दिल्लीमध्ये थोडं फिरा, तुम्हाला काय करायचं असेल ते टाईमपास कर आणि तुम्हाला ते हा सोडेल तुम्हाला एअरपोर्टवर. मग थोडा लोधी गार्डन इकडे तिकडे जरा मी भटकले त्या माणसाबरोबर. मुलगा होता, माझ्या मुलापेक्षाही लहान होता तो. त्यांनी मला थोडंफार दाखवलं तिकडलं काय काय आणि मग विमानतळावर त्यांनी मला आणून सोडलं आणि मी घरी आले त्या दिवशी. पण त्या दिवशी घरी आले ना, तर म्हणजे मला असं वाटलं, मी आले आणि देवासमोर उभी राहिले आणि म्हटलं किती सुंदर तुम्ही क्षण माझ्या आयुष्यात टाकलेत. मला इतकं इतकं काम छान होणं, इतकं दृश्य तुम्हाला छान करायला मिळणं, हे सगळी म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना मला काही मिळत नाही, असं नसतं. आपल्याला खूप काहीतरी मिळत असतं आणि ते असं अवचित असं तुमच्या ओंजळीत येऊन पडतं. फक्त ते तुम्हाला ते आपण म्हणतो ना ग्रेसफुली किंवा आनंदाने ते स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुम्ही ईश्वराशी कृतज्ञ राहायला. तर हा एक माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला. मला वाटतं तुम्हाला आवडला असेल. ती जाहिरात तुम्हाला सांगते, नोवार्टिस, NOVARTIS, नोवार्टिस या औषधाची ती जाहिरात आहे. नोवार्टिस जाहिरात असं तुम्ही टाकलं तर तुम्हाला ती यूट्यूबवर वगैरे बघायला मिळेल. आता मी इथे थांबते. धन्यवाद. पुढे येईन एखादा वेगळा विषय घेऊन अशीच. आता थांबते.